नमस्कार. आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण IPO मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का? हेच आपण थोडक्यात आणि सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण IPO म्हणजे काय हे समजून घेऊया. जेव्हा एखादी प्रायव्हेट कंपनी म्हणजे ज्या कंपनीची मालकी काही ठराविक लोकांकडे किंवा एखाद्या कुटुंबाकडे असते, तर जेव्हा या प्रायव्हेट कंपनीच्या काही ठराविक लोकांकडेच असलेल्या मालकीतील काही हिस्सा तुमच्या माझ्यासारख्या लोकांना विकला जातो, यालाच IPO म्हणतात. हे लोक आपल्याकडे असलेल्या कंपनीच्या 100% मालकीतील काही ठराविक हिस्सा तुमच्या माझ्यासारख्या लोकांना विकतात. IPOचा फुल फॉर्म काय आहे? तर इनिशियल पब्लिक ऑफरिंग, म्हणजेच कंपनीचे शेअर्स प्रत्यक्ष मार्केटमध्ये यायच्या अगोदर तुमच्या माझ्यासारख्या लोकांना विकणे. IPOच्या माध्यमातून शेअर्स विकताना ते 1 शेअर 2 शेअर असे विकले जात नाहीत, तर लॉटमध्ये विकले जातात. समजा एखादी कंपनी आपले 1 लाख शेअर्स IPOच्या माध्यमातून विकत आहे. कंपनीने 10 शेअर्सचा 1 लॉट ठेवला आहे, तर तुम्हाला एका लॉटसाठी 2 लॉटसाठी असं अप्लाय करावं लागेल. समजा तुम्ही 1 लॉट घेतला तर तुम्हाला त्या कंपनीचे 10 शेअर्स मिळतील. समजा तुम्ही 2 लॉट घेतले तर तुम्हाला त्या कंपनीचे 20 शेअर्स मिळतील. तुम्ही IPOच्या माध्यमातून शेअर्स घेण्यासाठी अप्लाय केलं म्हणजे तुम्हाला त्या कंपनीचे शेअर्स मिळतीलच असं नाही. तुम्हाला शेअर्स मिळतील का नाही मिळणार आणि मिळाले तर किती मिळतील हे पूर्णपणे त्या IPOला लोकांचा कसा रिस्पॉन्स मिळतो यावर अवलंबून असेल. समजा कंपनीने जेवढे लॉट विकण्यासाठी ठेवले होते त्यापेक्षा कमी लॉटसाठी ॲप्लिकेशन आले, तर तुम्ही जेवढ्या लॉटसाठी अप्लाय केला असेल तेवढे लॉट तुम्हाला अलॉट होतील. परंतु समजा कंपनीने जेवढे लॉट विकण्यासाठी ठेवले होते त्यापेक्षा खूप जास्त लॉटसाठी ॲप्लिकेशन आले, तर अशा वेळेला लॉटरी पद्धतीने अलॉटमेंट केली जाते. IPOच्या माध्यमातून शेअरची विक्री म्हणजेच अलॉटमेंट झाल्यानंतर त्या शेअरची स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टिंग होते. आता समजा लिस्टिंग नंतर तुम्हाला तुमच्याकडे असलेले शेअर्स विकायचे असतील, तर ज्यावेळेला तुम्ही शेअर्स विकत असाल त्यावेळेला त्या शेअरची जी मार्केट प्राइस असेल त्या मार्केट प्राइसला तुम्हाला ते शेअर्स विकता येतात. जर समजा कुणाला विकत घ्यायचे असतील तर विकतही घेता येतात. लिस्टिंग नंतर शेअरची मार्केट प्राइस, शेअर्सला मार्केटमध्ये किती मागणी आहे आणि मार्केटमध्ये किती शेअर्स विक्रीसाठी अवेलेबल आहेत यावर, म्हणजे शेअरच्या डिमांड आणि सप्लायवर अवलंबून असते. समजा शेअर्सला मार्केटमध्ये खूप जास्त मागणी असेल तर अशा वेळेला शेअरच्या मार्केट प्राइसमध्ये वाढ होते. समजा शेअर्सला मार्केटमध्ये कमी मागणी असेल तर अशा वेळेला शेअरची मार्केट प्राइस कमी होते. आता कंपन्या आपले शेअर्स IPOच्या माध्यमातून काय विकतात हे आपण थोडक्यात आणि एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊयात. आता ज्या वेळेला कंपनी एखाद्या कुटुंबाकडून किंवा ठराविक लोकांकडून चालवली जाते त्यावेळेला त्या कंपनीला काय आर्थिक मर्यादा येतात. त्यांना पैशांसाठी त्या कुटुंबावर किंवा त्या ठराविक लोकांवरच अवलंबून राहावं लागतं. बिझनेसच्या एक्सपान्शनसाठी, नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी कंपनीला बँकेच्या कर्जावर, प्रायव्हेट इन्व्हेस्टर्सवर अवलंबून राहावं लागतं. बरं, तिथेही मर्यादा येतात. कंपनीला जेवढ्या पैशांची गरज आहे तेवढं कर्ज मिळेलच, तेवढे पैसे प्रायव्हेट इन्व्हेस्टर्सकडून मिळतीलच याची गॅरंटी नाही, आणि समजा मिळालेच तर त्यावर इंटरेस्ट पे करावा लागतो. या उलट IPOच्या माध्यमातून कंपनी कुठलंही कर्ज न घेता इंटरेस्ट फ्री अमाऊंट उभी करू शकते. प्रमोटर्सने आपल्याकडे असलेले काही शेअर्स IPOच्या माध्यमातून विकले तर त्यांनाही त्यातून पैसे मिळतात. कंपनी जर चांगली परफॉर्म करत असेल तर कंपनीचे शेअर्स ओपन मार्केटमध्ये ट्रेड व्हायला लागल्यावर, ओपन मार्केटमध्ये कंपनीच्या शेअरच्या मार्केट प्राइसमध्ये वाढ झाल्यावर प्रमोटर्सकडे कंपनीचे जे शेअर्स असतील त्या शेअरच्या प्राइसमध्ये वाढ होईल, प्रमोटरच्या नेटवर्कमध्ये वाढ होईल. IPOच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करण्याचा फायदा काय? तर समजा एखादी कंपनी चांगली परफॉर्म करत असेल, समजा कंपनी IPOच्या माध्यमातून ॲडिशनल भांडवल उभं करून आपल्या बिझनेसचं एक्सपान्शन करत असेल, नवीन प्रोजेक्ट सुरू करत असेल आणि भविष्यात कंपनी अजून चांगली परफॉर्म करेल, भविष्यात कंपनीच्या शेअरच्या मार्केट प्राइसमध्ये खूप चांगली वाढ होईल असा आपल्याला विश्वास वाटत असेल, तर अशा वेळेला IPOच्या माध्यमातून आपण एकदम अर्ली स्टेजला त्या कंपनीचे शेअर्स विकत घेऊ शकतो. मार्च 2017 मध्ये जेव्हा डीमार्टचा IPO आला होता तेव्हा डीमार्टच्या शेअरची IPO प्राइस साधारणतः 295 ते 299 रुपयांच्या दरम्यान होती. आज डीमार्टच्या शेअरची मार्केट प्राइस साधारणतः 4000 रुपयांच्या दरम्यान आहे. IPOच्या माध्यमातून आपल्याला रिझनेबल प्राइसला कंपनीचे शेअर्स विकत घेता येतात. सगळ्या इन्व्हेस्टर्ससाठी शेअरची प्राइस सारखीच असते. एकदा शेअर मार्केटमध्ये लिस्टेड झाल्यानंतर डिमांड आणि सप्लायनुसार शेअरची जी मार्केट प्राइस असेल त्या मार्केट प्राइसला आपल्याला ते शेअर्स विकत घ्यावे लागतात. आता सगळ्याच IPOजमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं फायदेशीर आहे का?
तर IPOमध्ये तेव्हाच इन्व्हेस्टमेंट करावी जेव्हा तुम्हाला कंपनीबद्दल विश्वास वाटत असेल, कंपनी भविष्यात चांगली परफॉर्म करेल असा तुम्हाला विश्वास असेल, तुम्ही कंपनीच्या बिझनेस मॉडेलबद्दल, मॅनेजमेंटबद्दल, फायनान्शियल कंडिशनबद्दल, फ्युचर ग्रोथ प्रोस्पेक्ट्सबद्दल कॉन्फिडंट असाल, कंपनीने IPOमध्ये जी प्राईस ऑफर केलेली आहे ती प्राईस तुम्हाला रिझनेबल वाटत असेल. अगोदर आपण डीमार्टचं उदाहरण घेतलं, आता आपण स्टार हेल्थच्या IPOचं उदाहरण घेऊया. तर डिसेंबर 2021 मध्ये ज्यावेळेला स्टार हेल्थचा IPO आला होता त्यावेळेला स्टार हेल्थच्या IPOची प्राईस रेंज साधारणतः 900 रुपयांच्या दरम्यान होती. आज स्टार हेल्थचा शेअर मार्केटमध्ये काय प्राईसला ट्रेड करतोय, तर आज स्टार हेल्थचा शेअर मार्केटमध्ये साधारणतः 500 रुपयांच्या दरम्यान ट्रेड करतोय. मुथूट मायक्रोफिनच्या IPOची प्राईस रेंज काय होती, तर साधारणतः 291 रुपये होती. तो शेअर मार्केटमध्ये किती प्राईसला लिस्टेड झाला, तर साधारणतः 275 रुपयांना तो शेअर मार्केटमध्ये लिस्टेड झाला आणि आज तो शेअर साधारणतः 250 रुपयांना मार्केटमध्ये ट्रेड करतोय. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करूनच IPOमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. जर तुम्ही कंपनीच्या बिझनेस मॉडेलबद्दल, मॅनेजमेंटबद्दल, फायनान्शियल कंडिशनबद्दल, फ्युचर ग्रोथ प्रोस्पेक्ट्सबद्दल कॉन्फिडंट असाल, कंपनीने IPOची जी प्राईस रेंज ऑफर केली ती तुम्हाला रिझनेबल वाटत असेल, तरच त्या IPOमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. उगीच गर्दीमध्ये सगळ्यांबरोबर धावू नका. सगळे इन्व्हेस्टमेंट करतायत म्हणून तुम्हीही इन्व्हेस्टमेंट करू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.